Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये पुणे आणि लातूरमधून दोघा जणांना अटक केल्यानंतर आता नांदेड कनेक्शन सुद्धा यामध्ये समोर आले. या प्रकरणात शनिवारी सीबीआयच्या पथकानं नांदेड शहरातल्या विद्युतनगर भागात एका कुटुंबियाची तब्बल 8 तासांपेक्षा जास्त चौकशी केली आहे आणि घराची झाडाझडती सुद्धा घेतली आहे. सांगण्यात असं येतंय की या कुटुंबानं आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपयात नीटचा पेपर खरेदी केला होता. त्यानुसार सीबीआयच्या पथकानं सकाळीच विद्युतनगर भागातील या कुटुंबाच्या फ्लॅटवर छापा टाकला. या पथकानं सकाळपासूनच घरातील सगळी कागदपत्र बारकाईनं तपासली. लातूरमध्ये शुक्रवारी एका कोचिंग क्लास चालकाची चौकशी केल्यानंतर सीबीआयचं हे पथक थेट नांदेडमध्ये दाखल झालं. या पथकानं या कुटुंबाची 8 तास चौकशी केली आणि त्यानंतर या कुटुंबियांना समज पाठवत पुण्याला हजर राहण्याच्या सूचना देखील सीबीआयनं दिल्या आहेत. या संदर्भात ग्राउंडवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुंवरचंद मंडले यांनी. पुणे, लातूर आणि नांदेड नीट पेपर फुटीचा कनेक्शन आता नांदेड पर्यंत पोहोचलेला आपण बघू शकता. नांदेड येथील हे विद्युत नगर आहे. या विद्युत नगरातील या कॉम्प्लेक्स मध्ये जे कदम कुटुंब राहत आहे, या कदम कुटुंबाची निवासस्थानी सीबीआयने छापा टाकलेला होता आणि सीबीआय कडून पूर्ण विद्युत नगर कदम यांच्या निवासस्थानी 8 तास त्यांची सखोल चौकशी केलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कदम यांनी नीटचा पेपर 5 लाख रुपयात घेतल्याचा माहिती समोर आलेली आहे. या प्रकरणी सीबीआयने कदम यांच्या कुटुंबाची चौकशी केली. हे पेपर कुठून घेतले, कोणामार्फत घेतले आणि कधी घेतले, या संपूर्ण घराची झाडाझडती देखील सीबीआय पथकाने घेतलेली आहे. आता कदम कुटुंबियांना समज पाठवत पुणे येथे राहण्याची सूचना देखील आता सीबीआय कडून करण्यात आलेली आहे. नांदेडहून कुंवरचंद मंडले, मुंबई तक.